आत्ता वाजत आहे संध्याकाळचे 5 आणि आम्ही आता व्हिडिओ शूट करायला आलो आहे. करडईची भाजी काढायला आलो आहे आपण आपल्या रानात. आपण असं लावलेलं आहे, ते किती छान असं उगवलेलं आहे. मग सुहानी तुम्हाला काहीतरी बोलणार आहे. हॅलो फ्रेंड्स, मी आज करडईची भाजी तोडायला आली आहे. तुम्हाला पण खायचं का? या तुम्ही पण. हे बघा. आई, तुम्हाला ह्याच्याबद्दल काय माहिती असेल तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता? म्हणजे कसं काय असतं, ह्याचं बी कुठं असते? हे बघा, ही भाजी असते हे ना, हे आता भाजी आहे. ह्याला फुलं आल्यावर ही करडी बनती आणि हे आता भाजी आहे म्हणून आम्ही खाण्यासाठी तोडायला लागलोय. म्हणजे ह्याची बी कुठं असतात ते? आता ही फुलं आल्यावर बी होतात. म्हणजे फूल कुठं येतं? फुल आल्यानंतर एकदा व्हिडिओ टाकू आम्ही. फूल कुठं येतं? म्हणजे शेंड्याला? शेंड्याला शेंड्याला. अच्छा, मग ह्याचे फुलं जे असतात ते शेंड्याला येतात. मग फूल आल्यावर आपण परत एकदा व्हिडिओ काढणार आहे आणि फूल आल्यावर त्याच्यामध्ये जे बिया असतात ते आपण परत जपून ठेवणार आणि ते आपण परत लावणार, कारण की हे सगळं देशी आहे, देशी बियाणे आहेत. आम्ही ह्याच्यामध्ये बिना औषधीचा आहे, काय युरिया काय टाकत नाही. आम्ही खत टाकून सगळं पेरतोय. बघा हे किती असं चांगलं इथं आम्ही लावलं आहे. ही इथून ते असं सगळं इथपर्यंत ती सगळी करडईची भाजी आहे. चल सुहानी, तोड. थांबा. मग इथं पण आपण पेरलं. इथं पालक, कोथिंबीर. तुम्हाला मेन म्हणजे कोथिंबीर दाखवायचं आहे. कोथिंबीर किती छान उगवलेत. पोहे बनवताना आहे का नाही, आम्ही इथलंच कोथिंबीर घेतो, बाजारातलं काय घेत नाही. कोथिंबीर आम्ही इथलंच घेतो. आणि पोहे, कालवण म्हणजे खिचडी वगैरे असं काय मध्ये कशामध्ये पण टाकायचं असले आम्ही ह्याच्यामध्ये आपलीच कोथिंबीर घेतो शेतातली. आणि इथं हे शेपू पण आलेली आहे, शेपू. मग आता ही सुहानी आणि आई हार्वेस्ट करायला लागलेत. तोपर्यंत आपण शेपू बघून येऊया. शेपू. आणि आपण भेंडी लावली आहे, लाल भेंडी लावली आहे, राजगिरा लावला आहे. आणि इथं बघा हे छोटे शेपू आलेत. इथं भरपूर आले. इथं खूप काय लावलं आहे आपण.